वारी म्हटलं की इथे धर्म, जातपात या सगळ्या भिंती गळून पडतात। दिवे घाटातला हा अवघड पालखीचा प्रवास इतर वारकऱ्यांसोबत एक मुस्लिम वारकरी देखील पूर्ण करतोय। तशाशीच संवाद साधला आमचा प्रतिनिधी मिकी घाईनं। संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांची पालखी आज पुण्याहून प्रस्थान झाली आहे। संत तुकाराम महाराजांची पालखी सोलापूर महामार्गावरून पंढरपूरकडे प्रस्थान करते, तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दिवेघाट मार्गी सासवडमध्ये आज मुक्कामी असणार आहे। या ठिकाणी मोठ्या संख्येने वारकरी आहेत। सगळे जे कोणी या वारीमध्ये सहभागी होतं त्याची एकच ओळख होती, ते म्हणजे वारकरी म्हणून। असेच एक वारकरी आपल्या बरोबर आहेत। बाबा, आपलं नाव काय? मुबारक। कुठून आलात तुम्ही? आळंदीवर, आपल्या शिर्डी साहेबावर। पूर्ण वारी करणार आहात? हा, पूर्ण वारी आहे। कुठून तर कुठपर्यंत? शिर्डी साईबाबापासून आळंदीपासून पंढरपूर पर्यंत। का तुम्हाला असं वाटलं तुम्ही वारी करावी? आनंद, समाधान। पाऊस पाणी पडलं ठीक, चांगलं समाधान। कितवं वर्ष तुम्ही ही वारी करतात? 6वं वर्ष आहे माझं। 6वं वर्ष। जवळच ईद आली आहे, कसं म्हणजे आता तुमचे रोजे देखील सुरू असतील? आमचे रोजे चालू असताना सुद्धा आम्ही ईद करण्यावाले आहे। तुम्ही वारीमध्ये असताना कुठं म्हणजे कुठं ईद साजरी करणार तुमची? तरडगाव मध्ये। तरडगाव मध्ये? तिकडं? हा, तरडगाव मध्ये। तरडगाव मध्ये? तरडगाव मध्ये ईद करणार आम्ही। तर या ठिकाणी सगळं काही विसरून या वारीमध्ये देखील अनेक लोक सहभागी होतात। कुठली जात पात सगळं काही विसरून, श्रीमंत गरीब सगळं काही विसरून प्रत्येक जण या वारीमध्ये सहभागी होतं। कॅमेरामॅन राजेश बिडकर सह मी मिकी घई, एबीपी माझा, दिवेघाट।